रामकृष्ण हरी मित्रांनो, आज माऊलींच्या परतवारीचा आज मंगळवारचा दिवस आणि विशेष म्हणजे आज 4 तारीख आणि माऊली आज पहाटेच वाल्हेवरून थेट जेजुरीच्या दिशेला या ठिकाणी जाताना दिसते। आणि विशेष म्हणजे आज माऊली सकाळी सकाळी निघाली आहे आणि विशेष म्हणजे आजचा काही सुंदर व्हिडिओ आहे आज तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे। तर आज सकाळचा जो काही विसावा असणार तो माऊलींचा हा दौंडच या ठिकाणी राहील आणि बरोबर दुसरा विसावा हा जेजुरी वेशीवरती माऊली विसावा करणार आहेत आणि त्यानंतर दुपारचं भोजन व विसावा या ठिकाणी जेजुरी या ठिकाणीच राहील। विशेष म्हणजे आपण बघू शकता की सुंदर पद्धतीने माऊली सकाळी पहाटेच जेजुरीच्या दिशेला प्रस्थान करताना दिसतात आणि खूप सुंदर सोहळा आज या ठिकाणी होतोय। आणि विशेष म्हणजे आता उद्या माऊली बरोबर या ठिकाणी हडपसर या ठिकाणी पोहोचतील आणि आजचा जो काही मुक्काम असणार तो माऊलींचा सासवड या ठिकाणी असणार आहे, कारण दुपारीच माऊली जेवण करून भोजन करून या ठिकाणी माऊली जेजुरीवरून निघणार आहे आणि दुपारचा संध्याकाळचा जो काही विसावा राहील तोच पहिला विसावा हा साकोर्ड या ठिकाणी राहील। नंतर थोडा वेळ यमाई शिवरी आणि तिसरा करा नदी पूल या ठिकाणी माऊली थोडा वेळ विसावतील आणि बरोबर रात्रीचा मुक्काम हा सासवड या ठिकाणी राहणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही अनुभवू शकता की सुंदर पद्धतीचा आजचा जो काही सोहळा आहे तो आपण या ठिकाणी आज माऊलींचा बघतोय। या ठिकाणी मस्त असं लहान बाळांना या ठिकाणी देतात आहे, हे बघा म्हणजे छोटे चिमुकले वारकरी त्यांना मस्तपैकी पुण्याचं कार्य करतात। ही पुण्य काळ मग केली पाहिजे मित्रांनो आणि गरजेची आता काळाची गरज आहे। बघा खूप छान इथे छोट्याशा बाळाला घेऊन आज या ठिकाणी माऊली निघाले। या ठिकाणी जर बघितलं तर माऊलींचा खूप सुंदर पद्धतीने सजलेला रथ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आणि खूप सुंदर पद्धतीचा सोहळा यंदाचा यावर्षी झाला आहे। आणि विशेष म्हणजे माऊली आता थोड्या वेळातच या ठिकाणी जेजुरी येते या ठिकाणी वेशीवरती ही थोडा वेळ विसावा हा आजचा सकाळचा या ठिकाणी होतोय। आणि विशेष म्हणजे त्यानंतर माऊली हळूहळू पावले टाकत वेगवेगळ्या गावांवरती जातात आणि मधले जे गावं येतात त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी सुंदर अनुभवता येतात की प्रचंड पद्धतीने गर्दी या ठिकाणी माऊलींच्या परतवारीला सुद्धा होते। कारण रस्त्याने येताना जे काही वारकरी भक्तिभावाने येत असतात पंढरपूरवरून आळंदीच्या दिशेला, पण त्यासोबत मधले ज्यावेळेस गावं येतात त्यावेळेस प्रत्येकाला ओढ असते माऊलीला भेटण्याची आणि ती ओढ या ठिकाणी आपल्याला दिसते आणि धावत माऊली या ठिकाणी आळंदीच्या दिशेला कूच करताना आपल्याला दिसतात। आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने आजचा सोहळा या ठिकाणी आज माऊलींचा होतोय आणि हरिनामाच्या गजरामध्ये या ठिकाणी वारकरी याचा आनंद घेत हळूहळू पावलं टाकत आज या ठिकाणी निघाले ते। आणि विशेष म्हणजे आजचा जो काही सुंदर सोहळा आहे हा खंडेरायाच्या जेजुरीमध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतर माऊली जेजुरीवरून थेट सासवडच्या दिशेला आज मुक्काम करणार। आणि विशेष म्हणजे बुधवारी उद्या 5 तारखेला बरोबर माऊली सकाळी सासवडवरून न निघता तर बरोबर दुपारचं भोजन करून माऊली सासवडवरून निघणार आहेत, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो। तर बरोबर दुपारचं भोजन करून सासवडवरून निघतील आणि त्यानंतर माऊली ही संध्याकाळचा विसावा हा या ठिकाणी बरोबर काळेवाडीला पहिला, नंतर वडकी नाकाला आणि नंतर उरुळी देवाची या ठिकाणी होणार आहे आणि नंतर माऊली रात्रीचा मुक्काम हा हडपसर या ठिकाणी करतील। म्हणजे ही नोंद घ्या, कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की माऊलींचा जो काय उद्याचा विसावा आहे तो हडपसर या ठिकाणी असणार आहे, डायरेक्टली पुण्यामध्ये भवानी पेठेत नाही। पावली पुण्याला बरोबर गुरुवारी 6 तारखेला पोहोचणार आहे आणि तो हडपसरवरून सकाळीच निघणार माऊली आणि सकाळचा विसावा शिंदे छत्र या ठिकाणी राहणार, हे लक्षात ठेवायचं। तर आजचं महत्त्वाचं मित्रांनो आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी माऊलींचं नगारखाना या ठिकाणी येताना दिसतोय। मित्रांनो आपण बघू शकता की माऊलींचा सुंदर रथ या ठिकाणी जेजुरीच्या अलीकडच्या गावामध्ये पोहोचला आणि थोड्या वेळातच माऊली या ठिकाणी जेजुरी गावामध्ये पोहोचणार आणि सुंदर सोहळा आज या ठिकाणी होणार आहे। कारण की हा सुंदर सोहळा आपण अनुभवतोय मित्रांनो, खूप सुंदर पद्धतीचा माऊली या ठिकाणी भजनाच्या तालावरती तल्लीन होऊन या ठिकाणी हा सुंदर सोहळा अनुभवत असतात। माऊली आज या ठिकाणी जेजुरी वेशीवरती आले ते आपण सुंदर पद्धतीचा हा सोहळा अनुभवतोय आणि या ठिकाणी माऊलींचा जल्लोष या ठिकाणी चालू आहे आणि माऊलींचा रथ अतिशय सुंदर पद्धतीने सजलेला आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि विशेष म्हणजे ही गोष्ट आहे की आज माऊली या ठिकाणी दुपारचा भोजन आणि विसावा हा या जेजुरी नगरीमध्येच करणार, जेजुरीच्या खंडेरायाच्या नगरीमध्ये पवित्र असलेली ही भूमी आणि आजच्या या भूमीमध्ये माऊली या ठिकाणी उतरताना दिसतात। आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीचा सुंदर सोहळा आज या ठिकाणी आपल्याला अनुभवायला भेटतोय। माऊलींच्या पादुका या ठिकाणी आसनस्थ होण्यासाठी विसावण्यासाठी या ठिकाणी जेजुरीच्या दिशेला जाताना दिसतात। हे खूप सुंदर पद्धतीचा हा सुंदर सोहळा आज या ठिकाणी होतोय। मित्रांनो एकंदरीत आजचा मुक्काम हा या ठिकाणी सासवड या ठिकाणी होणार, कारण दुपारचा विसावा करून माऊली या ठिकाणी जेजुरीवरून सासवडच्या दिशेला निघतील। तर मित्रांनो आजचा हा सुंदर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या सूरज दाडगे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी।